श्री गुरुचरित्र अध्याय 34 रुद्राध्याय महात्म्य राजपुत्राला जीवदान। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकाला म्हणाला, पराशरांनी भद्रसेना राजाला सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले। तेव्हा राजा म्हणाला, हे मुने, माझा पुत्र व प्रधानपुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे। कृपया माझ्या मुलाचे भविष्य सांगा। पराशर म्हणाले, राजा, तू विचारलेस म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे। तुझ्या पुत्राला फक्त 12 वर्ष आयुष्य आहे। त्याच्या आयुष्याचे आता केवळ 7 दिवस उरले आहेत। 8व्या दिवशी त्याला मृत्यू येईल। ते ऐकून राजा राणीला धक्काच बसला। ते दोघे दहाई मोडकून रडू लागले। त्यांनी पराशरांना राजपुत्र सधर्माला वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली। पराशर म्हणाले, राजा, घाबरू नको। भगवान शंकरांना शरण जा, त्यांची आराधना कर। त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर। रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे। रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार। त्यांच्या पठणाने मनुष्य निष्पाप होतो, तपश्चर्या फलद्रूप होते, चारी पुरुषार्थ साध्य होतात, इहपर कल्याण होते, संकटातून मुक्तता होते, अपमृत्यू टळतो। महादेवाने हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवाला सांगितला। त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना सांगितला। त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला। राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शंकराला अभिषेक करतो त्याचे तेज, बल, रोती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगित होते। रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही। आपल्या हातून न कळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायचित्त घ्यावे। रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाही। पाठकाला शिवलोकी सद्गती मिळते, म्हणून मी सांगतो तसे कर। 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करून घे। शंकराला अखंड जलाभिषेक कर। त्या जलाने तुझ्या पुत्राला स्नान घाल। हे तीर्थ त्याला प्यावयाचे असते। त्या योगे तो दीर्घायुष्य, ऋषी, धुरंधर व कीर्तिवंत होईल। त्याने पराशरांनाच रुद्र अनुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली। 100 ब्राह्मण बोलवले। अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला। एका पुण्य वृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली। राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले। शंकरावर अभिषेकाची संततधार धरण्यात आली। त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले। ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते। 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली। पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकून लागली। राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्याच्या जवळही येऊ शकले नाहीत। त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ केले। तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावत आले। त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले। राजपुत्र शुद्धीवर आला। पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले। ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला। लोकांनी मोठा आनंदोत्सव केला। राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला। तेवढ्यात नारदांचे आगमन झाले। राजाने त्यांचे पूजन व आदरातिथ्य केले। नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असताना यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता। तो तावातावाने म्हणाला, वीरभद्रा, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्म्याचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पळवले, याचा अर्थ काय? वीरभद्र म्हणाला, भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला 10,000 वर्ष आयुष्य लाभले आहे। हे तुला माहीत नाही काय? चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना पाठवलेसच कसे? मग त्यांनी चित्रगुप्ताला पाचारण केले। तो म्हणाला, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्ष व त्यापुढे 10,000 वर्ष आयुष्य अशी नोंद आहे। तेव्हा कोठे यमाचे समाधान झाले।
वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला. हे राजा, पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. हे ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले. त्याने महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला. चित्त म्हणाला, नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी दत्त विप्राला व त्याच्या पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले. ते पुढे म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राशिभेक तीर्थाचा प्रभाव आहे.